मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण द्यायचा आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सुपर बॉलिंग. गिरीशनं आपल्या ओव्हरमध्ये 7 धावा देताना तब्बल 4 फलंदाज बाद केले. अफलातून मारा, भेदक मारा पाहायला मिळाला तो गिरीशचा आणि गिरीश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन गिरीश. सेमीफायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मात्र सन्मान केले जातील या मुख्य व्यासपीठावर. आदरणीय सजन नाना मात्रे देसाई उपस्थित आहेत आणि या सजन नाना मात्रेंचं स्वागत करण्याची मी विनंती या व्यासपीठावर करतोय. सजन नाना, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. नंदूजी मात्रे यांच्या शुभहस्ते मात्र हा सन्मान यानंतर मात्र स्वागत केलं जाईल गोपीनाथजी पाटील साहेबांचं. गोपीनाथजी पाटील साहेब, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. जे देसाई गावातील प्रतिष्ठित मान्यवर आहेत. बादलचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट झोन कडे 4 धावा मिळतील. सुरुवात चांगली झाली. वेलकम उसाटणे संघाची. तर गोपीनाथजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय आणि त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल जे भालचंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत करण्याची विनंती आम्ही या व्यासपीठावर करतोय. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, बॉलला मात्र पाठवलंय. तर डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार 4 धमक करता. हा तो या लढतीतील विजेता संघ मात्र सरळ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे आणि त्यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. वेलकम उसाटणे विरुद्ध वाघेश्वर देसाई. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकाराने सुरुवात केली. शॉट ऑफ लाईन दाखवून टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये भन्नाट झेल टिपलाय आणि इथे मात्र संकेतचा प्रवास संपवलाय. काय झेल मात्र स्वीकारलाय त्या ठिकाणी हिमांशू अफलातून. गुड रनिंग कॅच. मागे जात मात्र शेवटपर्यंत बॉलवर असलेली नजर. पहिल्यांदा निसटला, दुसऱ्यांदा निसटला, त्याच्यानंतर काय कंट्रोल होता बॉलवर. आपण पाहू शकता स्क्रीनवर हे दृश्य. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे आपण म्हणूया. इथे मात्र हिमांशू आणि फलंदाज मात्र परतलाय. पहिला झटका बसला. वेलकम उसाटणे संघाला 8 या धावसंख्येवर. कॅच ऑफ द डे पाहू शकाल आपण स्क्रीनवर. ती मागे झेपावत सर्कलचं रिस्ट्रिक्शन होतं. इनफिल्ड मध्ये हा फिल्डर होता आणि त्यानंतर मात्र काय शेवटपर्यंत हार मानायची नसते हेच मात्र दाखवून दिलंय. एकदा दोनदा तिसऱ्यांदा सुटल्यानंतर सुद्धा कंट्रोल नव्हता, कारण धावत होता आणि अशा सिच्युएशनला मात्र हा झेल टिपला गेलाय. व्हेरी गुड कॅच. बादल पुन्हा एकदा फाईटम ओव्हर द विकेट न पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र एज लागले. बॉल मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे सरकतोय. रन मात्र मिळेल. 1 सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 9 वर. 9 रन्स ऑन द बोर्ड. ऋतिक आणि शाकाल अशी जोडी. वेलकम उसाटणे चांगला परफॉर्मन्स करतो यंदाच्या हंगामामध्ये. प्रभावित केले प्रत्येक स्पर्धेमध्ये. चांगली स्पर्धा मात्र पाहायला मिळाली होती उसाटण्याच्या मैदानावर. लोअर फुल टॉस बॉल इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र कव्हरच्या दिशेमध्ये इनफिल्ड मध्ये असणाऱ्या फिल्डरच्या हातामध्ये झेलला जातोय. फलंदाज होईल बाद.
उसाटणे टीमला मात्र लागलाय दुसरा झटका ऋतिकच्या स्वरूपात. होते परंतु तदनंतरच्या 4 बॉलवर 3 विकेट्स घेताना फक्त एकच धाव दिली ती बादलला. आणि या पहिल्याच ओव्हर नंतर मात्र वेलकम उसाटणे संघाची धावसंख्या 9 वर 3. तीन फलंदाज गमावलेत त्यामुळं 3 फलंदाज गमावलेत म्हणजे 3 डॉट बॉल आणि 4 ओव्हर्समध्ये डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी करावं लागेल. वेलकम उसाटणे संघ. सागर प्रेम दोनही फलंदाजांमध्ये क्षमता जरूर आहे. मिडल ऑर्डर बॅट्समन 3 षटकं जर खेळले हे दोनही फलंदाज तर एक चांगला स्कोर मात्र देसाई संघाच्या अगेन्स्ट मात्र उभारी देऊ शकतात. फलंदाज येतात दिलीप. हो बॅकफुटला जाऊन फक्त जनरल टच दिलाय, फक्त दिशा दिली होती. यावेळेस मात्र बॅकफुट पॉइंटला बॉल येतोय. दुसऱ्या धाब्यासाठी धावलेत परंतु इथून मात्र मिसअंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि अशातच मात्र एकही चेंडू फेस न करता बाद व्हावं लागतंय. ते प्रेम या फलंदाजाला. फलंदाज क्रमांक 4 डगआउट कडे रवाना. दिलीप यांचा हा चेंडू यावेळेस मात्र ढकललाय कव्हर पॉइंटकडे. इथे थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि 2 धाबा. 2 धाबांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. हळूहळू खेळावं लागेल. या सिच्युएशन मधून मात्र पुढे सरकत न्यावं लागेल हा स्कोर कार्ड. हे फार गरजेचं आहे. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं त्या ठिकाणी पॉइंट रिजनकडे, त्यामुळे 2 धाबा मात्र सहजतेने पूर्ण करता आल्या. स्टेजवर पाहू शकाल आपले मान्यवर देसाई गावामधील. फिरून खेळलाय हा फटका, मागे येऊन मात्र पूल केलाय. फटका चांगला आहे. बॉल मात्र डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. कडे दिलीप. कंबलपाडा संघाच्या फलंदाजांना त्रस्त केलं होतं मागच्या मॅच मध्ये, परंतु इथे मात्र थोडंसं शॉर्ट ऑफ
एक्स्ट्रम आणि मिडल स्टंपवर टाकलेला बॉल थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जरूर निघाला, परंतु बराचसा अवधी होता फलंदाजाला पूल करण्याचा आणि तेच केलं सागरनं. सागरवर जबाबदारी सुद्धा आहे या मॅचची, कारण अगोदरच 4 फलंदाज बाद झालेत. दिलीप पुन्हा एकदा अगदी गुडघ्याचा आधार घेत स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. बॉल मागे येतो, शॉट फाईन लेगला, रन मिळेल 1 धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. आणि आता मात्र स्कोर जाऊन पोहोचलाय तो 19 वर. 19 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत जी धावसंख्या लढावं लागेल 4 ओव्हर्स पर्यंत सागर एकटा जरी लढला तरी खूप काही आहे. चांगली धावसंख्या मात्र ठरू शकते. स्मार्ट क्रिकेट इथे मात्र फक्त सिंगलच घ्यायची, परंतु पुन्हा एकदा इथे चकला क्षेत्ररक्षक. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या त्या ठिकाणी. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 21 वर. स्मार्ट क्रिकेट फक्त पुन्हा एकदा 1 रन घ्यायची या ईर्षेनं, म्हणजे चौकार षटकारच मारायला पाहिजेत असं नाहीये. सिंगल डबल्सनं सुद्धा धावफलक पुढे नेता येऊ शकतं, हे याची जाणीव आता मात्र करून दिले सागर या फलंदाजानं. केरीज वेलकम उसाटने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. दिलीप यांच्या षटकामध्ये आल्या, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा, त्यानंतर आपण पाहिल्या 13 धावा येताना. 2 ओव्हर्स नंतर 22 वर 4 अशी धावसंख्या. सागर चुके तो 4 वर. एका बाजूला आपण पाहतोय विशाल. नवीन गोलंदाज येतोय मयूर. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. ऑन स्ट्राइक सागर. पहिलाच बॉल इथे मात्र बॅट फिरली गेली. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये आहे आणि आता मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज होईल, बाद लागलाय. आणखीन एक हादरा. उसाटने टीमला 5वा धक्का बसलाय 22 या धावसंख्येवर. तर मयूरला मात्र पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली. नवीन बॅट्समन नितीन पाटील येतोय मैदानामध्ये. 5 फलंदाज बाद झालेत 22 या धावसंख्येवर. इथून मात्र जर विचार केला तर उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 18-20 धावा आल्या तर एक चांगली लढत देऊ शकतो उसाटणे संघ, आणि तोच प्रयत्न मात्र करावा लागेल वेलकम उसाटणे टीमला. शॉट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल पूल केलाय. बॉल उंच गेलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक बॅट्समन माघारी परतत असताना 22 वरचा. खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला देश या क्षेत्ररक्षकानं. दर्शन चाललाय मैदानामध्ये. थोडीशी आता मी म्हणेन नाजूक अवस्था आहे. ज्यावेळेस मात्र पार्टनरशिप रचली होती सागर आणि विशालनं तेव्हा असं सुरळीत चाललेलं वाटत होतं, परंतु सारं काही सुरळीत चालू असताना आता मात्र पुन्हा एकदा फेकलेल्या विकेट्स, स्वतःहून फेकलेल्या विकेट्स मी म्हणेन. गोलंदाज तयार, मागे खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आणखीन एक विकेट. मयूर मात्र नोंदवतोय विकेट. हॅट्रिक घेण्याचा कारनामा मात्र या मैदानावर करतोय तो देसाई संघाकडून.
लगातार 3 चेंडूंवर मात्र 3 सफलता अर्जित केल्यात आणि इथे मात्र म्हणेन दाणा दाण उडवली जाते. वेलकम उसाटणे संघाला लागलाय 7वा झटका. तू बरेच बाकी आहेत परंतु हे खेळण्यासाठी आता फलंदाज नाही आहेत उसाटणे टीमकडे. रिची पण देसाई संघ वरचढ पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लाईन दाखवून टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. दुसऱ्या धाब्यासाठी फेक होतोय. 2 रन्स कंप्लीट. 2 धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. हेच करावं लागेल. सिंगल डबल्सचा आधार घेत मात्र ही धावसंख्या पुढे न्यावी लागेल आणि असं केलं तरच मात्र एक समाधानकारक धावसंख्या उभारली. निदान 35-36 पर्यंत स्कोर जाऊन पोहोचला तरी वेलकम उसाटणे संघ आपल्या गोलंदाजी या जोरावर या धावसंख्या डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल आणि एवढी धारदार गोलंदाजी या संघाकडून आम्ही पाहिले. परंतु त्यासाठी मात्र धावांचं पाठबळ मिळणं गरजेचं आहे गोलंदाजांना आणि ते द्यावं लागेल तळाच्या फलंदाजांना. मयूर आणि दर्शन ही जोडी आहे. ऑन स्ट्राईक दर्शन पाहतोय आपण. शॉट ऑफ प्लेन दाखवून टप्प्याचा बॉल यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक होता. शॉट फाइंडिंगला बीट करत बॉल चाललाय. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला जाईल. दिलीप त्या ठिकाणी आहेत. 2 रन्स कंप्लीट. या अतिशय महत्वाच्या धाबा मात्र जोडत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये दर्शना फलंदाज 2 बॉलवर मागच्या 4 धाबा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 वर. 26. 7 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. शॉट ऑफ प्लेन दाखवून टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पूल करायचा होता. टॉपेज लागली. बॉल शॉट पॉइंट लेगकडे सरकला. एकच धाव येईल धावसंख्या 1 ने पुढे जात असताना त्यावेळेस हा बॉल आपण पाहिला. 4थ्या षटकाला सुरुवात होत असताना निर्धाव येतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण. शेवटचं षटक आहे. निदान 8 धावा आल्या. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिलीप आहे. त्या ठिकाणी एकच धाव येते. एकेरी धाबीने धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 28-28. आघाडीच्या प्रमुख फलंदाजाने टाकलेला विकेट्स. आता मात्र पाहायला गेलं तर पॅव्हेलियन मधून ओरडून काहीच फायदा नाहीये. जेव्हा तुमच्याकडे संधी होती तेव्हा त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल. तळाच्या फलंदाजांकडून किती अपेक्षा करणार. कारण आता मात्र वरच्या आघाडीच्या फलंदाजांना वाटत असेल जर मी तिथे असतो तर आता मात्र धावा उभारल्या असत्या. परंतु ती वेळ आता मात्र निघून गेले उसाटणे टीमसाठी. शॉट ऑफ लेन होता. टप्प्याचा बॉल. इथून मात्र अनप्लेबल डिलिव्हरी. अंपायर्स वाईट कॉल करत असताना अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. टोक्याच्या वरून मात्र बॉल डिलिव्हर्ड होतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव एक व्हाईट बॉलचा इशारा. मात्र एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. समोर खेळला हा फटका. लॉंग ऑनला मात्र फिल्डर आहे. सीमारेषे लगत मात्र झेलला जातोय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक पॅटर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. प्रशांत येतोय मैदानाच्या आतमध्ये.
अकुट टप्प्याचा बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर मिस टायमिंग झाला. जरी शॉर्ट ऑफ लेंथ असले तरी ते खेळण्यासाठी मात्र चांगली फलंदाजी करणं सुद्धा गरजेचं असतं. शेवटच्या बॉलवर सुद्धा विकेट टाकले आणि इथे मात्र 9 बाद झाले. त्यामुळे इथे शेवटची विकेट आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये असेल. वेलकम उसाटणे संघाकडून ज्या विकेट्स ज्या टाकल्या तेवढे डॉट बॉल्स पकडावे लागतील आणि त्याचमुळे मी म्हणेन अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अशी बॅटिंग केली वेलकम उसाटणे संघ, जो मोठा संघ तगडा संघ ओळखला जातो, परंतु एका पाठोपाठ एक विकेट मात्र फेकले गेले आणि त्याचमुळे स्वतःवर थोडीशी नामुष्की ओढून घेतली या संघानं. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं मात्र चौथ्या षट धावसंख्या झाली ती 29 धावा, 29 रन्स आणि 30 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. आता मात्र चांगली संधी रिची 11 देसाई संघाला घरच्या मैदानावर मात्र जिंकण्याची नामी संधी चालून आले आणि इथून आता मात्र पाहायला गेलं तर या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जाणार का? वेलकम उसाटणे संघ थोड्या धावा कमी जरूर आहेत, परंतु तरीही लढावं लागेल या मॅच मध्ये. हॅलो तर 30 धावांची गरज आहे. 4 ओव्हर्स मध्ये 30 धावा करायच्या आहेत. वेलकम उसाटणे विरुद्ध रिची 11 वागेश्वर देसाई या दोन टीम्स मध्ये ही लढत सुरू आहे. अगोदरच खोडी संघ तो सुपर 4 मध्ये दाखल झालाय, बक्षीस पात्र झालाय या स्पर्धेमध्ये. परंतु पाहूया कशा पद्धतीनं मात्र हे अंतर कापलं जाईल. दुसरं सत्र जसं चालू होईल पुन्हा एकदा तुम्हाला मायक्रोफोनवर मात्र आवाज ऐकायला मिळेल ते मराठीमधील एक अप्रतिम समालोचक करणजी काळण यांचा. धन्यवाद दीपकजी पाटील सर, ज्यांचा आवाज आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण नक्कीच ऐकत आहोत. सामन्याला सुरुवात होईल. या डावामध्ये लक्ष आहे ते 30 धाव संख्येचा आघाडीला आकाश आणि ओमकार ही जोडी. संकेत पाटील पहिला चेंडू घेऊन राऊंड विकेट. खोलवा टप्पा बॉटम हँडच्या साहाय्याने लॉफ करण्यात आलाय. सरळ चेंडू आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये 6 धावा षटकार. सुरुवात दमदार करतायत आणि या स्टाईलने आकाश बॅटिंग करत असताना आपण या अगोदरच्या डावामध्ये देखील त्याने षटकाराने सुरुवात केली होती. इथे या डावामध्ये देखील षटकाराने सुरुवात करत आहेत. त्यानंतर हडप्या बॅटने मिडआउन मध्ये हा चेंडू आपण बघितला. एकही धाव नाही आहे, डॉट बॉल. 30 लक्ष, 30 टार्गेट. पहिल्या डावामध्ये सुंदर गोलंदाजी, पहिलं षटक बादलचं. अवघ्या 9 धावा खर्च करत असताना 3 विकेट. आणखी एक डॉट बॉल आला. षटकारासोबत कमबॅक करत असताना गोलंदाजाला 2
डॉट बॉल देखील हाताळतोय. राऊंड द विकेट असताना संकेत पाटील. संध्याकाळचं सत्र दुसरा दिवस, उद्याचा या स्पर्धेचा तिसरा दिवस तुमच्या समोर असेल. ऑफसाईडला वळवण्यात आलाय कावो कॉर्नरमध्ये, डीपमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एक धाव सेकंडचा कॉल आहे. डीप मधून फेकी थोडी बाजूला, उशिराने क्षेत्ररक्षक फेकी करत असताना त्या ठिकाणी आकाशनं बघितलं आणि लगेचच धावले त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी. चांगलं कॉर्डिनेशन आकाश आणि ओमकार मध्ये. धावफलक 8 सध्या. ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न अगोदरच त्यांनी ठरवलं होतं. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू मात्र आपण बघितला तो सरळ रेषेमध्ये निघून गेला पाठीमागे. डॉट बॉल. चेंडू अजून एक शिल्लक. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल. चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव, 5वा डॉट बॉल. हो, बॅकफूट लावण्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे, आकाश होत आहेत बाद. शेवटच्या चेंडूवरती 8 वरती धक्का पहिला. रीची प्रतिष्ठान वाघेश्वर देसाईला. पहिला षटक संपन्न. हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट पडल्या होत्या जेव्हा बॅटिंग करत होता उसाटणे संघ. 3 वर्तुळ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला नक्कीच मिळतात. 3 सर्कल जे अर्थातच विकेट. बादलचं सुंदर षटक पहिल्या डावामधलं. इथे गोलंदाज आपण बघितलं तो संकेत, ज्याने 8 धावा खर्च केल्या. त्या तुलनेत 1 धाव कमी आणि विकेट 2 कमी. 1 विकेट संकेत मिळवल्या, बादलने 3 मिळवल्या होत्या. ॲज अ कम्पेअर आपण पहिल्या डावाला पहिल्या षटकाला केलं तर संकेतच्या या षटकाशी. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सागर पाटील लेगलांच्या ठिकाणी करत असताना आपण बघतोय. चेंडू चाललाय तो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. संकेत कडून थोडंसं फंबल अगोदर आपण बघितलं. शेवटला उचलता चेंडूला फेक करतील. 1 धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले पुढे 9 या आकड्यावरती. तिसऱ्या क्रमांकावरती हितेश भोईर आलेला आहे. 30 जरी लक्ष असलं तरी या ठिकाणी हा सामना बनवण्याचा निश्चितपणे प्रयत्न असेल तो कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 वेलकम उसाटणेचा. आज या संघाला एवन जोडी सापाडीचे अधिक पाटील आणि पिंट्या पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रीची प्रतिष्ठान वाघेश्वर देसाई. धावा 9. हुक करण्याचा प्रयत्न, अचंबित करणारा चेंडू होता. सागर या ठिकाणी अपील करत होते. एज होती का, हा प्रश्न नक्कीच होता. का वेग पूर्णपणे नेस्तीनाबूत केलं होतं त्या ठिकाणी हितेश इरादे. त्यांना बीट करून पाठीमागे चेंडू गेला. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट. लॉंग ऑन सोबत लॉंग ऑफ आणि डिपिश किंवा पॉइंट आणि तुम्हाला पाहायला मिळेल थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर. सो बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगोदरचा चेंडू राईज झाला. यावेळेला थोडा खाली राहिलाय. कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसलाय. रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मोठे देसाईंकडून 90 विकेटने आले ते सागर. ऑफस्टंपच्या बाहेर खाली राहिला. बॅट थोडी लेट फिरली आणि ती देखील वरतून अपेक्षापेक्षा चेंडू खाली राहिला फलंदाजाच्या. डॉट बॉल. धावा 9. 1 गडी बाद. यावेळेला जास्त बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 10 वरती. जे देखील त्याच पद्धतीनं हलकंसं बाहेर ठेवायचं होतं, फॉलो करायचं होतं ते फलंदाजाला गोलंदाजाला. परंतु इथे आपण बघितलं तर जास्त बाहेर. धावफलकावरती 10. ऑफसाईडला उकळण्यात आला. रूम क्रिएट केला, टर्न केलं चेंडूला. आखूड टप्प्याचा लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर आलेला दिमागदार चौकार हितेश भोईरच्या बॅटमध्ये. दिवस आज दुसरा आहे, उद्या तिसरा दिवस असेल या स्पर्धेचा. आणि तिसऱ्या दिवसामध्ये
लॉट्स नक्की तुमच्या समोर आणतो. जाऊयात आपण तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. एक धाव आलेले आहे एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू आपण बघितला आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 15 रन्स. लेटकट या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक धावतात वेगाने त्याच्या वाक्या बाहेर. प्रयत्न सुंदर राहिले परंतु चेंडू त्यांच्या वाक्या बाहेर होता. सीमारेषा ओलांडली चेंडूने. धावा मिळतात त्या 4 षटकाची होती सांगता. 2 षटक संपन्न धावा आपण बघतोय धावफलकावरती. 19 धावा 1 गडी बाद. रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईची धावसंख्या अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. ती 12 चेंडूमध्ये 99 चौकार आला तो या स्पर्धेमधला. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी कॅप्टनने रिपोर्ट करा. पर 11 खोणी से कॅप्टन. धावा 19. 19 रन्स. लॉस ऑफ द फर्स्ट विकेट. अकराची गरज आहे. तयार होतात गोलंदाज. कमी गतीने इन स्विंगर पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला लेफ्ट करण्यात आलं चेंडूला. व्हाईट बॉल. जास्त बाहेर निघाला चेंडू. अंपायरचा या ठिकाणी इशारा आलेला आहे तो व्हाईट बॉल. एका धावेने धावफलक तुम्ही जर बघितलं जाऊन पोहोचलं 20 वरती. ऍक्शन रिप्ले या चेंडूचा षटकामध्ये गोलंदाज विशाल यांना आपण बघतोय. हितेश भोईरच्या विरोधात वेगवान चेंडू लिडिंग एज घेऊन हवेमध्ये हा चेंडू आपण बघतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सागर वॉड कॅच. खूप सुंदर झेल टिपला. ज्या वेगाने धावला चेंडूवरती अगदी सहजतेने शेवटच्या क्षणाला असं वाटलं की किती हा सोपा झेल होता परंतु त्या अगोदर ज्या वेगाने तो धावला लॉंग ऑन वरून लॉफ करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेऊन हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला हवेमध्ये. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक देखील आला होता. कावू कॉर्नर वरून देखील एक क्षेत्ररक्षक आला होता. सागर पोहोचले अगोदर लॉंग ऑन वरून. सुंदर झेलने डाव संपला. फलंदाज हितेशचा गडी 20 वरती दुसरा बाद. आदरणीय देविदासजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. या पण आमच्या मंचावरती मनपूर्वक स्वागत. मोठी देसाई चषक 2022 मध्ये 20 वरती दुसरा गडी बाद. विशाल पुन्हा तयार. ओमकारच्या विरोधात फुलर लेन ड्राईव्ह करण्यात आला. ऑन ड्राईव्ह डीपमध्ये गॅपमध्ये चेंडू सागर वेगाने धावला. गुड फिल्डिंग. फेकी करण्यात येते. नॉन स्ट्राइक एंडला ड्रॅक हिट झालंय आणि बॅट ग्राउंडिंग केलेलं आहे त्या ठिकाणी हिमांशूने. क्रीजमध्ये सेफ आहेत ते. चेंडूवरती धावा मिळतात त्या 2. 22 for 2.2 ओव्हर्स. नेल्सन फिगर. 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ड्राईव्ह करण्यात आला. बॉटमॅनच्या सायन आतमधल्या भागाला चेंडू लागला. ऑन ड्राईव्ह. सागरच्या वेगाने धावला. गुड फिल्डिंग. क्विक ॲक्शन. धावा इथे थोड्या जर जास्त असत्या तर या सामन्यामध्ये नक्कीच मजा आली असती. बॅटिंग ऑर्डर जर आपण बघितली खोलवर आहे देसाईची. त्या कारणास्तव इथे धावा आपण जर बघतोय तर त्या आहेत अगदी 23चं टार्गेट आहे. 23 धावसंख्येचं माफ करा 30 धावसंख्येचं लक्ष आहे. 40च्या आसपास जरी धावा असत्या तर एक चांगल्या सामन्याची अपेक्षा प्रेक्षकांना नक्कीच होती. ओमकार बॅकफुट लावून कट करतायत. आतमधली कडा पाठीमागे चेंडू चाललाय. डॉट बॉल. धावसंख्या 22 वरती स्थगित. 9 चेंडू अजूनही शिल्लक आणि 9 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत धावा त्या 8.
कमी गती ऑन साइडला हुक करण्यात आला. स्क्वेअर लेग मधून हा चेंडू सीमा पार. टायमिंग प्रॉपर. 6 षटकार. सुंदर फटका जो 6 धावसंख्ये करता आला. 2 धावसंख्येची गरज आहे. लॉफ्टेड ड्राइव्ह आहे आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव मिळते. स्कोर इज लेवल. विजयासाठी एका धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळवण्यात येईल. बाहेर होत ऑफ स्टंपचा कट करण्यात आला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमा पार. सामना संपन्न होतोय. अभिनंदन. टीम स्वर्गीय रिची प्रतिष्ठान वाघेश्वर देसाईने या स्पर्धेच्या फर्स्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. दोन्ही संघांनी शेक हँड करायचं आहे. हार्ड लक. कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 वेलकम उसाटणे. मात्र तृतीय फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. सामना गमवावा लागला. धावा कमी झाल्या. चुका झाल्या. आजच्या दिवसामध्ये दोघांची कामगिरी दमदार राहिली. कोणीचे कॅप्टन आणि देसाईचे कॅप्टन आपण लगेचच या टॉस या ठिकाणी करण्यात